अलीबाग में जाएंगे। टेनिस क्रिकेट के ऊपर एक बहुत बड़ा नाम है। पहला ओवर लेकर सुचित ऑन स्ट्राइक मार, जोरदार अभी के सहारे जो एक्सरे लेंगे वही यहाँ पे आखिर माने जाएंगे। दिव्यांग लेकिन किस अंदाज के साथ, किस लाइन के साथ करते हैं सुचित। ये फिर से एक बार बढ़िया गेंद पैर पे टकराती हुई लेग फॉर द विकेट। सुचित बल्लेबाज जाने जाते हैं। ये गेंद अल्पेश के लिए और सम्मान के साथ उन्होंने विक्रम को इस वक्त सम्मान दिया है। बढ़िया गेंद, लेकिन इस वक्त गेंद एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन की दिशा में कौन रोक पाएंगे। जब तक गेंद को रोका जाए तब तक 2 रन यहाँ पे पूरे होते हुए बढ़िया रनिंग भी रहेगा। सेमीफाइनल का मुकाबला ये इस वक्त रोका गेंद हवा में, धर्मेंद्र वर्तक हो कैच को छोड़ा। देखते हैं आदि विक्रम की ये गेंद, विक्रम थे बढ़िया ब्लॉकर लाइन की गेंद, शायद बढ़िया स्ट्रोक गेंद से अमेरिका के बाहर। वेलकम फॉर पहला चौका, इस सेमीफाइनल का पहला चौका। साक्षात की पहली गेंद, बढ़िया गेंदबाज, एक उभरता हुआ तारा जाना जाता। जो जीता वही सिकंदर। ये राइट हैंड और विकेट गेंदबाजी करेंगे। बढ़िया ब्लॉकर लाइन की गेंद, एक गेंद, ये गेंद साक्षात की और जगह बनाने की कोशिश। पहले बैकफुट की तरफ निकल आए, फिर फ्रंटफुट की तरफ निकलकर अंदाज के साथ करते हैं। ये गेंद फुल टॉस गेंद, इस वक्त नहीं रुकने वाले। गेंद 1 बाउंस सीमारेखा के बाहर। स्कोर जाता हुआ सचत की अगली गेंद, लेकिन 14 रन। अगली गेंद देखते हैं। ये गेंद ऑफ स्टंप के बाहर। टॉस गेंद हल्के हाथों से खेला है, शायद यहां पे बड़ा स्ट्रोक बना पाते। फिर से अगली गेंद देखते हैं साक्षात की, 2 उभरते हुए तारे। ये गेंद सीमा रेखा के बाहर। और इस वक्त का गेंद सीमा रेखा के बाहर। वेलकम से क्वार्टर होता लगाए तो 1000 रुपए मिलेंगे। इस वक्त शॉर्ट कर की दिशा में खेला हुआ स्ट्रोक 1 रन जरूर मिलेगा। 1 रन के साथ टीम का स्कोर आगे जाता हुआ के बगैर जयकार भी नहीं होती। ये ओहो बढ़िया गेंद, अपने विकेट के ऊपर बेहतरीन खेल का प्रदर्शन। इस वक्त बल्ले को घुमा कुछ बड़ा स्ट्रोक मिलेगा। इस वक्त होगा गेंद लोगों के ऊपर से बेहतरीन छक्का। और क्लीन बॉल गेंद मिडल स्टंप पे टकराती हुई। यही तो कुठल्याही खेळाडूने बोल लेना पहिला चेंडू यावेळेस मात्र। आणि तसंच काहीतरी मित्रांनो आपण पाहिलं तर अली पुन्हा एकदा कैसे लांब चेंडू यावेळी ठोकतोय चेंडू फाईन लेग सीमारेषा बाहेर। सुपर 6 मेगा 6 हे धक्का हे छक्का। ओहो व्हॉट अ वंडरफुल स्ट्रोक। 42 धावा झालेल्या आहेत। पुन्हा एकदा पुढे चेंडू, पुन्हा एकदा ठोकतोय चेंडू हवेमध्ये। चेंडू सीमारेषा बाहेर, आतमध्ये बाहेर। 6 ओहो व्हॉट अ पुढे चेंडू। यावेळेस ब्लॉकर लाईनचा चेंडू पाहायला मिळतो। चेंडूला हलकासा कट करतो चेंडू लॉगॉन क्षेत्रामधून सूरज धावून येतो, ज्याने यावेळेस मात्र राईट हँड राऊंड विकेट गोलंदाजी करणार आणि उजव्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आदित्य। आदित्य पाहूया आदित्यच्या बॅट मधून कशा प्रकारचा फटका पाहायला मिळतोय आणि सर्व क्रिकेट रसिकांचं। यावेळी ठोकतो चेंडू हवेमध्ये। शॉर्ट्स कर्ल क्षेत्रामध्ये चेंडू हवेमध्ये। दरम्यान
एक धाव बनवतो, दुसरी धावेचा प्रयत्न धर्मेंद्र वर्तक. चांगलं रनिंग विकेट द विकेट आपल्याला पाहायला मिळते. सेमी फायनलचा पहिला सामना पाहायला मिळतोय. पाहूया पुढे चेंडू. यावेळी ठोकतोय चेंडू आसमान में. एक रन जरूर मिलेगा, एक धाव नक्कीच मिळणार. आणि आज देखते हैं सचिन के आगे किस अंदाज के साथ करते हैं. हल्के हाथों से खेला है. करंदादेवी मातोड़े और इस वक्त फुलादेवी सासोड़े के बीच मुकाबला चलता हुआ. बढ़िया ब्लॉकर लाइन की गेंद लॉन्ग ऑन की दिशा में खेला हुआ स्ट्रोक. और इस वक्त बढ़िया फील्डिंग. दूसरा रन लेने की कोशिश, कुछ करीबी मामला हो सकता है, डायरेक्ट करने की कोशिश, लेकिन बढ़िया रनिंग विकेट विकेट दोनों के बीच में नजर आती है. आखिर और बल्ले का अंदरूनी सा गेंद दरम्यान बॉडी लाइन सीमा रेखा के बाहर. वेलकम. क्या टैप किया है गेंद को. बहुत बढ़िया फील्डिंग. लग रहा था गेंद सीमा रेखा के बाहर जाएगी. के साथ किस लाइन के साथ अगली गेंद करते हैं सुनील के लिए. आए तमाम क्रिकेट के चाहने वालों का मैं उत्तम पटेल हार्दिक हार्दिक स्वागत करता हूं. आज का बहुत अच्छा दिन है, 31 है. देखते हैं करमरकर ग्राउंड. ये गेंद इस वक्त अब गेंदें बची है. इस वक्त ये गेंद देखते ही गेंद. और बढ़िया गेंद, समझ नहीं पाए, पैर पर टकराई गेंद. एक रन जरूर मिलता था. एक रन के साथ टीम का स्कोर आगे जाता. सुनील ने ठोका गेंद आसमान में. ओ यार कैच को सेमीफायनलचा पहिला सामना, दुसरं सत्र चालू आहे. फुलडा चेंडूवर जोरकस प्रहार. चेंडू जातो मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. वर्ल्ड षटकाराने खातं खोललं जातंय. हा चेंडू नक्कीच काफी बुक स्टाईलने ब्लॉकर जोराचा आणि खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. खराब एकदम क्षेत्ररक्षण केलं. बॉलिंग मार्कर. हा चेंडू सुंदर म्हणता येईल. पायात टाकलेला चेंडू त्या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. मात्र एक धाव करू शकत नाही. चेंडू मध्ये 61 धावांचं एक भलं मोठं असं आव्हान ठेवले ते करंजादेवी महात्रेय संघाने सासवणे संघासमोर. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. सूचित याचं एक चांगल्या संघासाठी प्रत्येक टुर्नामेंट आणि प्रत्येक मॅचेस साठी पहिलं षटक टाकण्यासाठी येतो. यावेळेचा सूरज खेळतोय, मात्र चेंडूवर खराब क्षेत्ररक्षण. चेंडू काय दगा देतोय. एक धाव पूर्ण आणि एका धावेवर समाधान मानावं लागलंय. सफलता मिळाली नाही गोलंदाजाला. या चेंडूवर जबरदस्त फटका. चेंडूवरचा चेंडू खाली सुनील. ओहो, आणि मात्र झेल सुटलाय. यावेळी गोलंदाजच्या उंबरठ्यावर गोलंदाज. यावेळेचा जबरदस्त फटका. चेंडू जातो मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. येस येस फॅन्टास्टिक ड्राइव्ह. परंतु पुन्हा एकदा राईट हँड राऊंड विकेट. फुलटा चेंडू, खराब चेंडू म्हणता येईल. चेंडू सरळ ठोकतोय. चेंडू जातो वाईड मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुनील एक मलिंगा स्टाईलने गोलंदाजी. राईट हँड ओव्हर द विकेट, राऊंड विकेट. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर गाडीचा खाली राहतोय. या संघामध्ये होणार आहे तर कृपया विनंती करतो, साई झरा नाही. साई बसला की आपला कर्णधार नाणेफेकीसाठी पाठवायचा आहे. शटल झालेला फलंदाज मैदानात आहे तो राजेश. दोन उत्तुंग षटकार खेचून खेळतो. यावेळी पुन्हा एकदा सुंदर चेंडूवर जबरदस्त फटका. चेंडू पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. खेळी केली होती त्याच प्रकारची खेळी यावेळी राजेश कडून पाहायला मिळते. सूरज अजूनही नॉन स्ट्राईक एंडवर आहे तर स्ट्राईक एंडवर राजेश यावेळी नक्कीच आपल्या संघासाठी एक मोठं योगदान म्हणावं लागेल. हा चेंडू बॅटची गाडा घेऊन आहे तो म्हणजे सूरज मोहिते.
यावेळी सुनीलची नक्कीच एक सुंदर अशी चाणक्यवादी गोलंदाजी पाहायला मिळते मैदानात. हा सुंदर चेंडू कार्पेटच्या आधारे खेळला होता, परंतु नक्की चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल. सुनील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. या चेंडूवर शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू कोकर मारतो, चेंडू वर बाउन्स ती मारेसीच्या बाहेर. कशा रीतीने योगदान देतो आपल्या संघासाठी गोलंदाज अल्पेश. राईट हँड राऊंड विकेट. स्ट्रायकरवर खेळले सुरेश तर नॉन स्ट्राईक हँडवर दर्शन वाकडे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, चेंडूंचा वेळ मात्र वन बाउन्स क्षेत्ररक्षकाचा 40 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर 40 धावा धावफलकावरती. यावेळीचा हा चेंडू मात्र कायसा चौकार मारल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव. या चेंडूवर मात्र सुरतचा घाणाघाती फटका. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ज्याप्रमाणे मागील सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती त्याच प्रकारची कामगिरी या सामन्यामध्ये पाहायला मिळते. यावेळी पुन्हा एकदा दुसरा चेंडू मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू थर्डमॅनच्या दिशेने जातोय. एक धाव सहजरित्या पूर्ण, दुसरी ही धाव सहजरित्या पूर्ण. अगदी संध्याकाळच्या वेळेला बागेत फिरायला. पुन्हा एकदा कल्पेश आपल्या बॉलिंग मार्क गोलंदाजीच्या रॅम्पवर. यावेळी मात्र हेलिकॉप्टर स्ट्रोक. चेंडू चालू, चेंडू खाली कोणतीही चूक करत नाही फलंदाज. आणखी गोलंदाजीच्या दिशेने वाटचाल. प्रत्येक चेंडू नंतर टप्पा आणि नियंत्रण वेगळं केलं जातं अल्पेश कडून. हा चेंडू मात्र चेंडू एक गरज हा चेंडू. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, जोर कसपाटका चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा यावेळचा चेंडू मात्र खराब फटका, परंतु चेंडू नो मॅच लँड मध्ये पडतोय. निर्ग मीडियामध्ये चेंडू पडतो, मात्र एक धाव काय रुकू शकत नाही. धावसंख्या 1 ने वाढते. धावण्यासाठी 6 धावांची गरज आहे. या दर्शक याच्याकडून एखादा विजय फटका पाहायला मिळतो का? आणि साई झिराड तर तो होणार सामना 4 षटकांचा राहील याची नोंद घ्यायची. हा चेंडू मात्र चेंडूचा खेळ बाकी नक्कीच चांगली अशी प्रभावी अशी कामगिरी पाहायला मिळाली. हा चेंडू नक्कीच कार्पेटच्या आधारे चेंडू गेला त्या ठिकाणी सुचित याचं चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट मारला. शॉर्ट पिच चेंडू होता. पुन्हा एकदा हा चेंडू फुलटास म्हणता येईल सन्मानपूर्वक खेळून काढला. त्या ठिकाणी सुनील होता चेंडूवर, मात्र एक धाव काय रोखू शकत नाही. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती. आणि यावेळी मात्र त्रिफळा उद्ध्वस्त फलंदाज सुंदर असा गोलंदाज देश दरार मारा. हा चेंडू, हाही चेंडू निर्धाव राईट हँड राऊंड विकेट. हा चेंडू मात्र हा यावेळेचा हा चेंडू लेग बिफोर द विकेटचा जोर जरा येईल, मात्र आत्मविश्वास कमी आणि उत्साह जास्त, परंतु एक धाव काय रोखत. गोलंदाजासाठी सुचित. या चेंडूवर सुंदर फटका म्हणता येईल. चेंडू जातोय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अशा रीतीने हा सामना होतोय.